नमस्कार, मी प्रवीण हेरे. लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. अर्ज करता येणार नाही, अर्ज रिजेक्ट काय करावे. आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांनी काय करावं त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच योजनेमध्ये नवीन मोठा बदल झाला आहे त्याची माहिती पाहणार आहोत आणि महिलांना मोठा धक्का देखील या ठिकाणी लागलेला आहे, तर त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाकायचं. तर बघा, अर्ज कसा करता येणार नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, अर्ज करता येणार नाही तो कशा पद्धतीने. एकतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन होतं नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, नारी शक्ती दूत ॲप, ठीक आहे, नारी शक्ती दूत ॲप हे ॲप्लिकेशनच बंद आहे. बंद म्हणजे लोड खूप असल्या कारणास्तव ते एकतर चालत नाही आहे. दुसरं म्हणजे नवीन अर्ज त्या ठिकाणी होत नाही. बघा, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड, नवीन फॉर्म त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जात नाही आहेत. ॲप्लिकेशन तुमचे बंद झाले आहेत. नवीन अर्ज तुम्हाला या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत ॲप्लिकेशनवर, म्हणजेच जे काही नारी शक्ती दूत ॲप होतं त्यावर. आता बघा, वेबसाईटवर जर आपण गेलो तर वेबसाईटवर देखील अर्ज बंद आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने ते देखील पाहूया. तर पाहू शकता बघा, वेबसाईटवर जर आपण गेलो तर ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला असा मेसेज येतो बघा, API एरर, ॲप एरर, ट्राय आफ्टर सम टाईम. अशा पद्धतीचा एरर जो आहे तो वेबसाईटवर देखील आहे. वेबसाईट जे बनवण्यात आलेली आहे, पोर्टल जे आहे, तर त्या पोर्टलवर देखील अशा पद्धतीचा एरर आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, अजून एक एरर आहे बघा, अशा पद्धतीचा एरर आपल्याला पुढचा पाहायला मिळतो बघा, 400 बॅड रिक्वेस्ट एक्सपायर्ड. बघा, कॅपचा एक्सपायर्ड, रिफ्रेश कॅपचा, अशा पद्धतीचा एरर आपल्याला वेबसाईटवर देखील पाहायला मिळतो. त्यामुळे नवीन अर्ज तुम्हाला आता करता येणार नाही आहे, परंतु लवकरच ते देखील सुरू होतील. जो काही इश्यू आहे, जो काही टेक्निकल इश्यू आहे, जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सरकारतर्फे लवकरच सॉल्व्ह केला जाईल आणि तुमचे अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहेत. त्यामुळे माता भगिनींनी काळजी करू नका. 1-2 दिवस त्या ठिकाणी जाऊ द्या. 1-2 दिवस गेल्यानंतर तुम्हाला याची देखील जे काही टेक्निकल इश्यू आहे तो सॉल्व्ह केला जाईल आणि तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल की तुमचे अर्ज सुरू झाले, तुम्ही अर्ज करू शकतात म्हणून. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा इश्यू होता, तुमचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, मग काय करायचं आहे. आता बघा, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना, तुम्हाला एडिटचं ऑप्शन अजून आलेला नाही आहे. ठीक आहे, एडिटचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला अजून आलेला नाही आहे आणि तो एडिटचा ऑप्शन तुम्हाला काही दिवसानंतर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आता बघा, हा जो काही एडिटचा ऑप्शन असणार आहे तो तुमचा शेवटचा ऑप्शन असणार आहे, म्हणजे शेवटची संधी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. कारण एडिटचा ऑप्शन एक वेळेसच तुम्हाला आता दिला जाईल. अगोदर देखील होता तुम्हाला दिलेला एडिटचा ऑप्शन, तो एडिटचा ऑप्शन तुम्ही वापरलेला आहे. तो एडिटचा ऑप्शन वापरून देखील तुमचा अर्ज जो आहे तो डिसअप्रूव्ह झाला आहे, रिजेक्ट झाला आहे. परंतु तुम्हाला आता शेवटची एक संधी असणार आहे. तो जो काही अर्ज तुमचा रिजेक्ट झाला आहे तर तुम्हाला एक डिसअप्रूव्ह झाल्यानंतर एक संधी आहे, एडिटचा ऑप्शन तुम्हाला रिसबमिटचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. आता त्या ऑप्शनमध्ये तुमची जी काही तुम्हाला एरर दिलेला असेल, जो काही तुम्हाला बघा रिझन दिलेलं असतं, रिजेक्ट रिझन दिलेलं असतं, तर ते रिझन व्यवस्थित वाचा. तुमचा अर्ज मराठीत असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये भरू शकता, इंग्रजीमध्ये अर्ज भरा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर, स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने भरा आणि अर्ज मंजूर होईल अशा पद्धतीनेच तुम्ही अर्ज जे आहेत ते भरायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही देखील जो काही तुमचं टेन्शन असेल तर त्या टेन्शनमधून त्या ठिकाणी मोकळे होऊ शकतात. तर सर्व माता भगिनींनी अर्ज जे आहेत ते व्यवस्थितरित्या भरायचे आहेत. एडिटचं ऑप्शन तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल. जसाच ऑप्शन उपलब्ध होईल तसेच अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.